हा व्हिडिओ मी वंचित बहुजन आघाडी म्हणजे बाबासाहेबाच्या लेकरासाठी बनवून आलो होता। हा व्हिडिओ दादा आता इलेक्शन 15 तारखेला, तर काय सांगत आहे एक लक्षात ठेवा, वंचित बहुजन आघाडीलाच निवडून आणा। कारण बाबासाहेबाच्या लेकराला एक चान्स तर द्या। ज्या बाबासाहेबांना आपल्याला अधिकार दिला, ज्या बाबासाहेबांना आपल्याला जगण्याचा अधिकार दिला, माणसात म्हणून माणसाच्या पोटी जन्म घेतला होता, तेव्हा आपल्याला माणसासारखं जगता येत नव्हतं। माणूस म्हणून आपल्याला जगण्याचा अधिकार त्या बाबासाहेबांनी दिला, तर त्या बाबासाहेबाच्या लेकराला बेमान होऊ नका, त्यांच्या परिवाराला बेमान होऊ नका, हे माझं मत आहे। आणि वंचित बहुजन आघाडी यांना भरघोस मतांनी निवडून आणा, हे माझं मत आहे। माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला माझं एकच म्हणणं आहे, वंचित बहुजन आघाडीतल्या कुठलाही उमेदवार असो, त्या उमेदवाराला निवडून आणा। कारण प्रकाश आंबेडकर साहेबांना आपल्याला निवडून आणायचं आहे। भीमराया तुझ्या घराण्याला आम्ही बेमान होणार नाही, भीमराया तुझ्या घराण्याला आम्ही बेमान होणार नाही, तुझ्या उपकाराला बाबीमा कधी मिटू देणार नाही। आपल्याला बेमान व्हायचं नाही आहे, आपल्याला बेमान व्हायचं नाही आहे। एक संधी वंचित बहुजन आघाडीला द्या। आता म्हणान तुम्ही त्या पैसे घेतले काय, त्या काही तुला कोणी बोललं काय, तू काय प्रचार करून राहिला का? अरे मी प्रचार मी बाबासाहेबांच्या विचाराचा करत आहे, बाबासाहेबांच्या लेकराचा करत आहे। त्या लेकराला द्या रे, ते लेकरू कुठल्या एसीच्या गाडीत बसत नाही दादा रे, कुठल्या गव्हर्नमेंटच्या गाडीत बसत नाही। तो माणूस पायी चालणारा माणूस आहे, कारण बाबासाहेबाच्या रक्ताचा माणूस आहे। त्या माणसाला तुम्हाला सपोर्ट करायचा महाराष्ट्रातल्या जनतेनं, कारण व्हिडिओ काढण्याचा गरज एकच पडला आहे। तो माणूस सभे घेत आहे। अरे त्या माणसाने डोळ्यात वाती पेटले आणि वाती पेटून बहुजन वर्गांना समजून सांगत आहे की तुम्ही करून का राहिले। कारण तुम्हालाही माहित आहे भ्रष्टाचार वाढला आहे आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारतात भ्रष्टाचार वाढलेला आहे। कळते ना तुम्हाला? ज्या बाबासाहेबाचं लेकरू दिन रात मेहनत करून राहिलं, त्या लेकराला आपल्याला यश द्यायचं आहे, अपयश द्यायचा नाही। माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेना आणि माझ्या भारतातल्या जनतेना माझं एकच म्हणणं आहे, ज्या बाबासाहेबाचं लेकरू आपल्यासाठी एवढं काही करून राहिलं, ज्या बाबासाहेबांना आपली जिंदगी बर्बाद करून ज्या रमाईने जिंदगी बर्बाद केली, त्या रमाईचं स्वप्न आहे, त्या बाबासाहेबाचं स्वप्न आहे, त्या प्रकाश आंबेडकर बाबांचं स्वप्न आहे, ते स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे। त्यांनी म्हटलं होतं की पुरा भारत बुद्धमय करायचा आहे। बाबासाहेबांचे विचार आपल्याला घरोघरी न्यायचे आहे, बुद्धांचे विचार आपल्याला घरोघरी न्यायचे आहे। एक तरी संधी वंचिताला द्या, एक तरी संधी वंचिताला द्या। वंचित म्हणजे काय असते अगोदर तुम्हाला हे समजून सांगतो मी तुम्हाला। जो वंचित असते गोरगरीब शोषित पीडित वंचित बहुजन समाज, जो वंचित असते की त्याला कुठं जातो त्याला कुठलेही अधिकारी त्याला खाली बस आम्ही अधिकारी आहे वाईट नजरेनं पाहते, ज्या गोरगरिबाला वाईट नजरेनं पाहते, कुठलीही संधी त्याला मिळत नाही। वंचित म्हणजे SC ST OBC, वंचित म्हणजे SC ST OBC NT सगळ्या धर्मातील लोक ते वंचित। त्या वंचित बहुजनाला माझं एकच म्हणणं आहे, त्या वंचिताला माझं एकच म्हणणं आहे, प्रकाश बाबांना आपल्याला सपोर्ट करायचा आहे, वंचित बहुजन आघाडीला आपल्याला सपोर्ट करायचा आहे, त्यांना निवडून आणायचं आहे। कारण आपण वंचित आहे, अजूनही वंचित आहे, आपलं आरक्षण खतऱ्यात आहे, आपलं आरक्षण खतऱ्यात आहे, आपल्या आरक्षणाला लोक जडून राहिले। त्या कारणामुळे माझं एकच म्हणणं आहे की आपलं आरक्षण खतऱ्यात आहे। कारण आरक्षण म्हणजे काय असं तुम्हाला माहित आहे, कारण आरक्षणामुळे आपण खाऊन पिऊन राहिलो दादा। कारण आरक्षण हे भिकीनं भेटलं नाही, आमच्या पूर्वजांचं देणं आहे आम्हाला। आरक्षण हे भिकीनं भेटलं नाही, SC ST OBC ना आरक्षण हे भिकीनं भेटलं नाही आहे।
आमच्या बाप्पाने दिलेला आहे आणि हक्काचा आहे आमचा, आम्ही इथे मिळवणारच. जोपर्यंत जातीवाद आहे तोपर्यंत आरक्षण राहणार. ज्या दिवशी जातीवाद मिटला त्या दिवशी आरक्षण घेऊन घ्या, तसंच फुकट द्यायला तयार आहे. फक्त जातीवाद मिटवा. आणि वंचित बहुजन आघाडी असं आहे की जातीवाद मिटवण्यासाठी प्रयास करत आहे आणि आपल्याला जातीवाद मिटवण्याचा आहे आणि वंचित बहुजन आघाडीला निवडून द्यायचं आहे, हे माझं मत आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे. मी म्हणत आहे वंचित बहुजन आघाडीला निवडून द्या, वंचित बहुजन आघाडीला निवडून द्या. कुठलाही तो उमेदवार असो वंचित बहुजन आघाडीचा, त्याला निवडून द्या. कारण आपल्याला वंचित बहुजन आघाडीला सपोर्ट करायचा आहे आणि त्यांनाच निवडून आणायचं आहे, हे माझं मत आहे. जय भीम, जय शिवराय. कारण वंचित बहुजन आघाडी हा शिवरायांच्या वारसाचा चालणारा कोण आहे? एक प्रतिबिंब आहे, एक ध्वज आहे धगधगता. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारावर चालणारा धगधगता एक प्रतिबिंब, एक ध्वज आहे, एक मशाल आहे. बाबासाहेबांच्या विचारावर चालणारी एक मशाल आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या विचारावर चालणारी एक मशाल आहे. बुद्धांच्या विचारावर चालणारी एक मशाल आहे. सगळ्या महामानवाच्या विचारावर चाललेली एक मशाल आहे. ते मशाल आपल्याला पेटू द्यायची आहे, इजवायची नाही. कळलं का? मग तुम्हाला वंचित बहुजन आघाडीलाच निवडून द्यायचं आहे. याद रखा, वंचित बहुजन आघाडी. जय भीम, जय शिवराय, जय भीमा कोरेगाव.